आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या वतीनं आमदार अमितजी गोरखे साहेबांची निवड झाल्यानंतर अमितजी गोरखे साहेबांनी राज्यामध्ये बहुजन समाजाला एकत्र करून महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज त्याचं फळ आपण या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत. या राज्यामध्ये या राज्याचं नेतृत्व, या राज्याचे मुख्यमंत्रीपदी आदरणीय लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याची जबाबदारी घेण्याची मागणी, त्याचबरोबर बहुजन समाजाचं प्रामुख्यानं मातंग समाजाचं नेतृत्व करत असलेले आदरणीय अमितजी गोरखे सर यांना देखील मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीकरता आपण या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण आपल्या सामाजिक हिताची, समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अमितजी गोरखे साहेबांचं स्थान मंत्रिमंडळामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे असं आपल्या समाज बांधवांना वाटतंय. मी या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना या मंत्रिमंडळामध्ये ह्याची जबाबदारी प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घ्यावी, त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी अशा प्रकारची मागणी आपण पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मातंग समाजाच्या वतीनं, त्याचबरोबर अखंड बारामतीच्या समाज बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. या प्रसंगी नगरसेविका आदरणीय अरुणदाताई गोरखे, माजी अध्यक्ष संदीपांजी झोंबाडे साहेब, त्याचबरोबर संजयजी ससाने, अरुणजी दोगदंड, बाबूसाहेब पाटाळे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे आणि नितीनजी घोलप या सर्वांच्या, शिवाजीराव साळवे सर्वांच्या वतीनं आपण हा आज एक मुख्य ठराव पास करतोय आणि हा ठराव या राज्याचे राज्यपाल असतील, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतेगण असतील, सर्वांना हा पाठवतोय. त्याच्यामुळं या मागणीचा आपण विचार करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.